नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण कोकणातला आणखी एक असा हिडन धबधबा घेऊन आलो। या धबधब्याबद्दल खूपशा लोकांना जास्त माहिती नाही आहे आणि या धबधब्याचं नाव आहे देवगडमधील तळे बाजार येथील नावणकोंड धबधबा। तर हा आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून आता आपण देवगडला जायला निघालो आहोत। तर आता आपण नांदगाव मार्गे देवगडला जात आहोत आणि आता आपण नांदगावमध्ये पोहोचलेलो आहोत आणि नांदगावच्या बीच खाली आता आपण आलेलो आहोत। तर बीच खाली आपल्याला बरोबर डाव्या बाजूला एक रोड जाईल, तिथे आपल्याला वळायचं आहे। रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही बीचच्या विरुद्ध बाजूला उतरलेलो। आता हा जो सरळ जाणारा रस्ता आहे हा मुंबई गोवा हायवे आणि इथून हा बाजूला जाणारा व्यवस्थित बोर्ड तिथे लावलेला असणार आहे देवगड। तर आता आपण पोहोचलो आहोत तळे बाजारमध्ये। तर हा आहे तळे बाजार रोड। तळे बाजारमधून मार्केट सोडून साधारण 200 ते 300 मीटर अंतरावर उजव्या बाजूला एक रस्ता गेला आहे। पहिला रस्ता गेला आहे तो तळेवाडी मैदानकडे। तर त्या रस्त्याला आता आपल्याला जायचं नाही, त्या पुढे आणखी एक उजव्या बाजूला एक रस्ता जाणार आहे। तर आता आपण उजव्या बाजूला जाणारा हा तळवडे रोड, या रोडवर आता आपण वळणार आहोत। इथून साधारण आपल्याला 1-2 किलोमीटर जावे लागेल। एक दोन वळणं गेल्यावर आपल्याला रस्त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे धबधबे दिसतात आणि त्यानंतर आपला येतो तो मुख्य धबधबा नावणकोंड धबधबा। इथे हा असा छोटासा बोर्ड लावलेला आहे, बाजूला गाडी पार्किंग करून आता आपण खाली उतरूया। आता आपण नावणकोंड धबधब्यावर पोहोचलेलो आहोत। चला, जाम एक्साइटमेंट आहे आतमध्ये, म्हणजे वॉटरफॉल पाहायची। वरूनच खूप सुंदर दृश्य दिसते आणि इथे रेलिंग्स पण बांधले आहेत, त्यामुळे खूप सेफ्टी वाटते। चला जाऊया, आपण हा धबधबा पाहूया। नांदगाव मार्गे आपण जेव्हा आता देवगडला जायला आलो तर वाटेत आपल्याला आता मध्ये तळे बाजार लागला। तर तळे बाजारकडनं थोडा बाजारपेठ सोडून पुढे आल्यानंतर आपल्याला एक उजव्या बाजूला रोड दिसेल आणि तो रोड आहे तळेवाडीचा मैदान। तर त्या रोडला तुम्ही वळू नका, त्याच्या पुढे पुन्हा तळेवाडी रोड दिलेला असणार आहे, तर तिथे तुम्ही वळा। तिथे काही अंतर आल्यानंतरच पुढे समोर बोर्ड लावलेला आहे नावणकोंड धबधबा। गाडी बाजूला थांबून खाली तुम्ही उतरून आता इथे आपण चालत चालत चाललोय। चला, पाय घसरू शकतात, पावसामुळे थोडं स्लीप जातंय, म्हणजे शेवाळ आलाय, मी पडणार होते। अशा ठिकाणी येताना सावध चाला, कारण शेवाळ आलेला असतो। आता तुम्ही बघितलं मी पडणार होते आणि कंपल्सरी बूट घाला, ज्याला चांगली व्यवस्थित ग्रिप असेल अशी। तर मेन धबधब्याकडे जायला हे रेलिंग केलं आणि असा रोड केला आहे आणि बाजूला आपल्याला छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात, तिथे सुद्धा आपल्याला आस्वाद घेता येतो। आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का, कोकणात खूप सारे असे हिडन धबधबे आहेत। आपल्याला फक्त आंबोलीचा धबधबा, सावडावचा धबधबा माहिती आणि तिथे पर्यटक खूप गर्दी करतात, पण हे धबधबे सुद्धा खूप सेफ आहेत आणि बघू शकता तुम्ही, बघा व्यवस्थित बांधलेलं आहे, जेणेकरून लहान मुलं, फॅमिली सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात।
माझी एक मुंबईची फ्रेंड आली आहे आमच्याबरोबर आणि तिला आम्ही असे कोकणातले हिडन प्लेसेस दाखवतोय आणि आज तिला या पॉईंटवर घेऊन आलो आहे. बघूया तिला काय वाटतंय. हॅलो ऑल फील द कोकण फॅन्स. श्रेया, तुझे व्हिडिओ मला नेहमीच आवडतात, पण इथे आणल्याबद्दल तुझं खूप खूप मी आभार मानते. आणि मेन म्हणजे पूर्ण वर्क फ्रॉम होमच्या स्ट्रेसमधनं इतकं छान वाटतं आहे. काल मी ऑफिसमध्ये काम करतो आणि आज मी अक्षरशः हे सुख भोगते. तर मी म्हणते की सगळ्यांनी इकडे यावं आणि चॅनलला फॉलो करा. श्रेया प्रत्येक गोष्ट सांगते तुम्हाला कसं यायचं, काय यायचं. जस्ट फॉलो हर आणि शी इज डुईंग अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू श्रेया, थँक्यू सो मच. पावसाळा आणि कोकणाचे एक अतूट नाते आहे. कोकण तसे बारमाही सुंदरच दिसते, पण त्याचे रूप सर्वात फुलून येते ते पावसाळ्यातच. धुक्याची धुलई, हिरवगार परिसर, उंच कड्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, लाल मातीच्या पायवाटा, हे सर्वच मनाला भुरळ घालते. जावंसं तर वाटत नाही आहे, पण परत येण्यासाठी जावं तर लागणारच. तर तुम्ही सुद्धा इथे नक्की या. येताना थोडीशी काळजी घ्या, ते म्हणजे पावसाच्या सीझनमध्ये इथे थोडं शेवाळ आलेला असतो, त्यामुळे वयस्कर खाली येताना थोडी काळजी घ्या. लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच हा खूप सेफ धबधबा आहे आणि खूप स्वच्छ धबधबा आहे. आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते की ती मी प्रत्येक व्हिडिओत सांगतेच, की जर तुम्ही अशा कोकणातल्या किंवा कुठेही अशा प्लेसेसना व्हिजिट देता तेव्हा तिथे तुम्ही कचरा करू नका. तुमच्याकडे जो कचरा असेल तो तुमच्या जवळ जो कचरा असेल तो तुम्ही घरी घेऊन जा. कारण हे जे कोकणातले असे सुंदर प्लेसेस आहेत ते असेच कायम राहू दे, तीच तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. दगडधोंड्यातून खळखळ वाहणाऱ्या आणि निसर्गनिर्मित तयार झालेले हे उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा मंजूळ ध्वनीचा मनमुराद आस्वाद घ्यायला मी आज येथे आली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासोबत निवांत क्षण व्यतीत करायला नक्की या. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेत ऊन पावसाचा खेळ, छोटे मोठे हे पाण्याचे प्रवाह, रानफुले, गर्द हिरवी झाडी, हे अनुभव वर्षभरासाठी नवीन ऊर्जा देतात. कोकणातील हे सौंदर्य, डोळ्यांना सुकवणारी ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करून आता आम्ही या धबधब्याचा निरोप घेत आहोत. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर कोकणातले असेच हिडन धबधबे पाहायचे असतील तर खाली कमेंट करा मला. आणि जर तुम्ही मागचा शिवडावचा व्हिडिओ पाहिला नसाल तर तो पण बघा. तो कणकवलीचा सगळ्यात जवळचा धबधबा आहे. आणि असे आणखी धबधबे पाहायचे असतील तर मला फॉलोसुद्धा करा. तर आज आपण असेच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि चॅनलला जर नवीन आला आहे सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉनची घंटी वाजवा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच समजेल.